तर मित्रांनो, अजून 21व्या शतकातसुद्धा ही अशी कामं आपल्या समाजातील लोक करत आहेत. पालिका, पंचायत, महानगरपालिकामध्ये गटर काम, गावाची घाण साफ करण्याचं, मलमूत्र साफ करण्याचं काम अजूनसुद्धा ही लोक करत आहेत. असे म्हणतात की नंगे को नंगे हुए देखना वो गांधीवाद है और नंगे को सूट बूट में लाना हे आंबेडकरवाद आहे. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत. ती गोष्ट म्हणजे खापऱ्या महाराची. ही गोष्ट मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकार्यामध्ये सतत ही गोष्ट सांगत असत की ती गोष्ट होती खापऱ्या महाराची. खापऱ्या महार हा गावचा पाटलाचा घरगडी होता व गावच्या पाटील म्हटला की त्याचा रुबाब वेगळाच असे. तर सर्व गावच्या पाटलाची कामं, घरातली कामं, साफसफाई वगैरे सगळं हे खापऱ्या महार बघत असत. एके दिवशी गावच्या पाटलाच्या घरी गावचावडी भरली. त्या गावचावडीमध्ये सर्व नागरिक जमा होते. त्याच वेळी त्याचा लहान मुलगा, गावच्या पाटलाचा लहान मुलगा त्या खोलीमध्ये आला व त्यानं शी केला. त्या खोलीमध्ये शी केल्यानंतर ते पाटलाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याला सूचना आता काय करावे, कारण त्याची बायको तर भर सभेत येणं आणि ते शी उचलून टाकणे ते शक्य नव्हतं. त्याच वेळेला त्यांनी काय केला की खापऱ्याला हाक मारली. खापऱ्या, त्या खोलीची साफसफाई बघ असं म्हटल्यानंतर त्या खापऱ्याला छाती ऊर भरून आला त्याचा. कारण त्याला वाटलं की मला भर सभेत मला पाटलाने हाक मारली. याच्या गर्वाने तो भरून गेला व हाताने घेतला तर शी आणि फेकून दिला. म्हणजे मित्रांनो बघा, त्याला एवढा अभिमान झाला की तो शी उचलून हाताने उचलून टाकायला त्याला एवढा त्याचा अभिमान वाटला त्याला की पाटलाने मला नाव घेऊन मला बोलवले, याचा त्याला फार अभिमान वाटला व त्याची छाती उराने भरून गेली. व ते गावात गेल्यानंतर त्याची असं ऐटीत चालत होता की छाती फुगून चालायचा की पाटलाने मला भरसभेत मला हाक मारली, भरसभेत मला बोलवलं. त्या गावातील तरुण मंडळीसुद्धा आश्चर्याने बघत की ह्याला असं झालं तरी काय की छातीत काढून माझ्यासारखं कोणच नाही, असं ऐटीत चालत आहे. की त्याला असं वाटत होतं की आभाळ ठेंगणंच झाले ह्याच्यापाशी, असं त्याला वाटत होतं. त्याच वेळेला जी गावातील ज्येष्ठ मंडळी होती ते सुद्धा तिला चेष्टेच्या सुरात त्यांना खापऱ्याला म्हणत की खापऱ्या, काय गावच्या पाटलाने तुला भर सभेत तुला हाक मारली, तसं म्हटलं की परत त्याची छाती उराने भरून येत असेल. तर मित्रांनो, ही परिस्थिती आजच्या 21व्या शतकातसुद्धा या खापऱ्या महाराची जमात अजूनही जिवंत आहे. ते कोणत्या माध्यमातून जिवंत आहे मित्रांनो, तर सरकारी बँका, खाजगी बँका, पतसंस्था, शैक्षणिक संस्था किंवा आत्ताच्या दुसऱ्याच्या पुढं म्हटलं तर ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका अशा ठिकाणी मित्रांनो ही खापऱ्या महाराची जमात अजून त्याचं परंपरा परत चालू ठेवण्याचं काम अशी लोक अजून करत आहेत. तर ते मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश काय होता, ह्या पिढ्या सुधारायच्या होत्या, त्यांच्यावर बदल करायचा होता, त्यांच्यात स्वाभिमान जागा करायचा होता, म्हणून ही गोष्ट ते सतत सांगत. त्यांच्या मागचा उद्देश काय होता की ही अशी कामं करायचं बंद करावी, त्यांनी स्वाभिमानानं जीवन जगावं, चांगल्या प्रकारे टापटीप राहावं, चांगले कपडे परिधान करावी, चांगल्या नोकरीला लागावं, या अशा प्रकारची कामं बंद करावी, ह्या उद्देशाने ही गोष्ट ते सतत सांगत असत. तर मित्रांनो, अजून 21व्या शतकातसुद्धा ही अशी कामं आपल्या समाजातील लोक करत आहेत. पालिका, पंचायत, महानगरपालिकामध्ये गटर काम, गावाची घाण साफ करण्याचं, मलमूत्र साफ करण्याचं काम अजूनसुद्धा ही लोक करत आहेत. तर माझे असे मत आहे मित्रांनो की ही अशी कामं करण्यापेक्षा तुम्ही कुठंही तुम्ही काम करा, MIDCत जावा किंवा कुठल्या प्रकारचंही काम करा, पण हे अशा प्रकारचं काम तुम्ही बंद करा. जोपर्यंत तुम्ही हे काम असं करायचं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही जवळ घेणार नाही. तुम्हाला कोणी तुमचं उच्च जातीतले लोक तुमच्या संगतीत येणार नाहीत, त्यांची मैत्री तुमच्यासोबत करणार नाहीत. आणि तुम्ही अशा प्रकारचं काम करत राहिला तर तुम्हाला कोण जवळ करेल. ते लोकांच्या मनात एक असा भ्रम आहे की ही लोक म्हणजे घाण काम करणारे आहेत, ह्यांना जवळ करायचं नाही यांना, म्हणून ही जातीभेद अजून का आहे, तर ह्या गोष्टीमुळे अजून जाती व्यवस्था टिकून आहे. जोपर्यंत तुम्ही ही अशा प्रकारची कामं करायची बंद करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी जवळ करणार नाही, तुमच्या कोण मित्रमैत्रिणी होणार नाहीत, तुम्हाला कोण जवळ करणार नाही किंवा तुमच्या सहवासात घेणार नाही.
ह्या जर तुम्हाला स्वाभिमान जर जागवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही त्यांचा जो मूलमंत्र दिला होता त्या पद्धतीने तुम्ही वागायला सुरुवात करा. तुम्ही स्टँडर्डपणे जगायला सुरुवात करा, कपडे चांगले घालायला सुरुवात करा, चांगले काम करायला सुरुवात करा. हे अशा प्रकारची कामं बंद करून टाका. ते नगरपालिका, पंचायत त्यांनी बघतील कुठलं कुणाला ते काम द्यायचं. तुम्हाला गावात साफ कोण करायचे ते गाव ठरवेल. तुम्ही अशा प्रकारचे कामं करायचे बंद करा. व मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4 मुलं त्यांनी समाजासाठी मातीत गाडून टाकली मित्रांनो. त्यांचा उद्देश काय होता? ते स्वतः सूटबुटात राहत होते. तुम्हाला असा एक दिवस तुम्ही दाखवा किंवा एक त्यांचा फोटो दाखवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साध्या शर्टात आहेत किंवा शर्ट फाटला आहे, साधीच विचार आहे, असं कधीच तुम्हाला दिसणार नाही. ते कायम सुटाफुटात राहत होते. म्हणूनच त्यांनी समाजाला एक आदर्श निर्माण करण्यासाठी हे त्यांचा पेहराव होता की एक नूर आदमी आणि 10 नूर कपडा. जशी जी उक्ती आहे त्याप्रमाणे ते वागत होते. म्हणूनच मित्रांनो, गांधीजीची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा दोघेही बॅरिस्टर होते. गांधीजीसुद्धा ज्यावेळेला वकिली करत होते परदेशात, त्यावेळेला ते सुद्धा सुटाबुटात राहत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा सुटाबुटातच राहत असत. ज्यावेळी गांधीजी वकिली सोडून भारतात आले त्यावेळी त्यांचा गुरूंनी त्यांना एक मूलमंत्र दिला की तुला जर मोठा पुढारी व्हायचा असेल, या दीनदलित जनतेचा तुला जर कैवार व्हायचा असेल तर तू त्या पूर्ण भारत फिरून बघ. भारतात काय काय तुला दिसते ते सांग. त्याप्रमाणे गांधीजी पूर्ण भारत फिरायला लागले. मग ते भारत फिरल्यानंतर ज्यावेळेला ते गुरूंना भेटायला गेले तेव्हा ते गुरूंना सांगितले की भारतामध्ये सगळी दीनदलित आहेत, त्यांना कपडा नाही, खायला अन्न नाही, त्यांचं हाल अपेष्टा होत आहे. अशा प्रकारे जेव्हा त्यांनी गुरूंना सांगितले तेव्हा गुरूंनी सांगितले की तू सुद्धा त्या प्रकारेच राहायला सुरुवात कर, एक सूटबूट काढून टाक. त्या क्षणापासून गांधीजींनी सुटाबुटाचा त्याग केला. व दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सुद्धा परदेशात वकिली करत होते, बॅरिस्टर होते, उच्च शिक्षण घेत होते. जेव्हा ते सुद्धा भारतात आले त्यांनासुद्धा त्यांच्या डोळ्याला हेच दृश्य दिसले. पण त्यांनी तसं केलं नाही मित्रांनो. त्यांनी सूटबूट आपला काढलेला नाही. कारण त्यांचं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन समाजाबद्दल दुसरा वेगळा होता. कारण त्यांना अशा प्रकारचं त्यांना जीवन जगणं जे लोक जगत आहेत, जे कपडे मिळत नाही, अन्न मिळत नाही, सुटाबुटात त्यांना राहता येत नाही, अशांना त्यांची परिस्थिती बदलायची होती. म्हणून त्यांनी सूटबुट काढला नाही व त्यांना एक अशा समाजात पुढं आदर्श ठेवायचा होता. म्हणून त्यांनी सुटाबुटात राहण्याचा निर्णय घेतला होता. की असे म्हणतात की नंगे को नंगे हुए देखना वो गांधीवाद है और नंगे को सूट बूट में लाना हे आंबेडकरवाद आहे. या उक्तीप्रमाणेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन होतं व त्यांना एक समाजाला आदर्श द्यायचा होता. त्याप्रकारे ते वागले व काही जे बौद्ध लोक आहेत ते आता सुधारले आहेत. जे अजून खापऱ्या महाराजची जमात अजून जे शिल्लक आहेत, जे स्वतःला महाराज म्हणतात, तेच ह्या अशा प्रकारची कामं करत आहेत मित्रांनो. तर कुठेतरी अशा प्रकारची कामं करायची बंद केली पाहिजे. तर तुम्हाला समाजामध्ये एक स्थान मिळेल किंवा एक मान मिळेल. तरच तुम्ही समाजात राहायला एक चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकताय. नाही जर तुम्ही ही कामं करायची बंद केला नाही तर तुम्हाला कोण समाजात विचारणार नाही, लोक तुम्हाला जवळ करणार नाहीत. ही जाती व्यवस्था असेच राहणार. नंतर तुम्ही बोंबलून काय उपयोग नाही की मला कोण हात लावत नाही, कोण मला पाणी देत नाही,